एका बाजूला आकाश गुरव आणि त्याच्या सोबतीने सरफुद्दीन. बॉलिंग ट्रॅक वरती ज्याला इंट्रोड्यूस केला गेला. मॅन्युअल स्कोरर अवेलेबल नाही तर कोण असेल तर प्लीज आपण लगेच जॉईन व्हा. महत्वाचा सामना आहे. स्कोरर आपल्यासोबत अवेलेबल नाहीये. मॅन्युअल स्कोरर जर अवेलेबल असतील तर प्लीज. आकाश गुरव आणि सरफुद्दीन. गेम इज ऑन. लेट्स प्ले. महत्वाची मॅच आणि त्या महत्वाच्या मॅचची सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती विजय समोर आकाश गुरव. बल्ली नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध. व्हेरी फर्स्ट बॉल. मनगटाचा वापर. स्ट्रॉंग बॅटरमॅन. स्ट्राईक अँड रोटेशनने सुरुवात झाली. या ऑफस्टिकच्या थोडस बाहेर पंच वळतायत. व्हाईट बॉलचे संकेत. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. पंच दंडित करतायत. ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचं स्पष्ट मत इथे थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. जाऊया ट्रिपल एस वॉर रूम मध्ये. व्हाईट बॉल आणि फिल्डिंग टीम रिव्ह्यू लॉस्ट करते आपला. एकच रिव्ह्यू आहे संपूर्ण इनिंग मध्ये. पहिल्याच ओव्हर मध्ये तो रिव्ह्यू लॉस्ट केला जातो. स्ट्राईक अँड रोटेशन आणि या बाबी खूप महत्वाच्या आहेत. थ्रू द कव्हर. इनफिल्डच्या वरून धावा किती मिळतील? 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल आता 5 या स्कोर कार्डवर. पहिल्या षटकातील खेळ सुरू आहे. दोन्ही बॅटर्स वेळ घेत आहेत. थोडासा पावसाचा ओघ सुद्धा कमी झाला. बॉटम हँडचा चांगला वापर. क्षेत्ररक्षक आहे. थ्रू द लॉंग ऑन इतक्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होणार नाही. आउटफील्ड पूर्णपणे आपण पाहिलं अजूनही ओली. रबर बॉल क्रिकेटचा थर्रा. रबर बॉल क्रिकेटची मजा तुम्ही घेता. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक 7-4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. उर्वरित 2 बॉल येणं अजूनही शेष आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज. एका धावेने भर होईल धावफलकामध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचेल 8 या स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल. संत गतीने धावफलक बघता बघता 8 या स्कोर कार्डवरती. या आकाश गुरव आणि त्याच्या सोबतीने सरफुद्दीन. दोन्ही बॅटर्स या ओव्हरमध्ये वेळ घेतला गेला कारण बॉल थोडासा थांबून येतोय. तुम्हाला तिथे विकेट्स वरती थांबणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. रबर बॉल क्रिकेट.
2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. तिसरी धाव क्षेत्ररक्षक चुस्त दुरुस्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक डबल डिजिट 10 या स्कोर कार्ड वरती आहे. कोणतीही विकेट अजूनपर्यंत आली नाहीये, ही जमेची बाजू आहे. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. महत्वाचा सामना. विस्मय ओमकार, डिंगडॉंग जॉर्ज विपक्ष, AK11 आई गावदेवी. बॉलिंग ट्रॅक वरती नितीनला इंट्रोड्यूस केला गेलाय. जलद गतीचा गोलंदाज आहे. वेग आणि वेग ही त्याची ओळख आहे. डहाणू वानगाव परिसरामध्ये सातत्याने पालघर परिसरामध्ये चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं, परंतु आज तो बोर्डी नगरीमध्ये दाखल झालाय खास करून गोलंदाजी करण्यासाठी. वेग आणि वेग, परंतु त्यासोबत लाईन लेंथ वरती कंट्रोल ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये अकाउंट मध्ये अजून एक धाव बाहेर होणार आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॅट पोचवायची आहे. आकाश गुरव यांच्या माध्यमातून सिग्नल आपण पाहतोय की बॅट आपण रेडी ठेवा. पंच केलं क्षेत्ररक्षक, थोडासा फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने खराब फेकी. या फेकीची गरज होती का? बॅट पोचवायची आहे. चौदा धावा धावफलकावरती आहेत. 14 रन ऑन द स्कोर कार्ड. बॅट बदलण्याची प्रक्रिया आपण पाहतोय. पंधरा धावा झाल्यात. एकच बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 टू गो. तितक्या जोरात बॉल, तितक्याच स्विच टायमिंगच्या जोरावरती 2 धावा कंप्लीट होतील का? दोन्ही बॅटर खूप चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळतं. 17 धावा. या 2 धावेच्या मदतीने टोटल 17 वरती जाऊन पोहोचेल. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. नितीन वेग तर आहे, परंतु त्या वेगासोबत डिसिप्लिन सुद्धा मेंटेन करणं गरजेचं आहे ना. यॉर्करचा वापर. नितीन हीच त्याची ओळख आहे. फुलर लेनचे बॉल बॅटरला जास्त रूम देत नाही, परंतु त्या विरुद्ध सुद्धा खोदून काढलं बॅटरने आणि हलक्या हाताने फक्त सिंगल कंप्लीट होत्या. सिंगलच्या मदतीने धावफलक 18 स्कोर कार्ड वरती आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आकाश गुरव आतापर्यंत शांत संयमी दिसतोय. यॉर्कर बॉल विरुद्ध फक्त बॅट ठेवली आणि त्याच्याच मदतीने स्ट्राईक एंड सुद्धा रोटेट केले. स्ट्राईक एंड रोटेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. टोटल आता जाऊन पोहोचेल 19 स्कोर कार्डवर. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल बाकी आहेत. दोन्ही बॅटर्सचं कौतुक करावं लागेल. आकाश आणि सरफुद्दीन शांत संयमी बॅटिंग करतात. रोटेशन मध्ये जास्त विश्वास दर्शवतात. समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने समाधानी सॅटिस्फाईड व्हावं लागेल. कौतुक करावं लागेल नितीनच्या गोलंदाजीचं. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर ॲक्युरेट लाईन लेंथ. बॅटरला कोणतीही संधी मोठा फटका खेळण्याची दिली नाहीये, परंतु अंतिम बॉलवरती प्रहार केला जाईल का?
आकाश गुरव विरुद्ध नितीन. नितीन वर्सेस आकाश. उडवला क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न झाल्यात परंतु चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु जेव्हा जेव्हा यॉर्कर फेल ठरतो ना, फुलटॉस बॉल विरुद्ध आकाश गुरव संधी सोडणार नाहीये. प्रयत्न झाले फिल्डरचे परंतु त्या प्रयत्नाला यश आलं नाही. विघ्नेश होते कदाचित तिथे. अनेक तारे सितारे आपण पाहतोय आज. विस्मय, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज या संघाकडे फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे अवेलेबल आहे. जर खेळाडूला कोणती इजा झाली असेल तर प्लीज आपण लवकरच माहिती पोहोचवा. तर नाही, विघ्नेश तिथे होते. वन ऑफ द बेस्ट अँड प्रॉमिसिंग फिल्डर आपण पाहतोय. खूप चांगली स्टारकास्ट दोन्ही टीम कडे. विघ्नेशच्या अनेक बॅटिंगच्या रील तर आपण पाहतो परंतु त्यासोबतच त्याच्या अनेक रील ॲज अ फिल्डर म्हणून सुद्धा व्हायरल झाल्यात. स्पीडअप करा प्लीज, वेळ आपल्याकडे कमी. इंजरी नक्की झाली आहे परंतु थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. अदरवाईज तुम्हालाच पुढचे सामने कमी षटकाचे खेळावे लागतील कारण कोणत्याही पद्धतीच्या फ्लड लाईट्स आपल्याकडे नाही आहेत आणि सूर्यप्रकाश सुद्धा थोडासा कमी आहे कारण पावसाचं सावच आहे. धावफलक 24 वरती या. बॉलर लगेचच इंट्रोड्यूस करा. देवा. त्यांचेच याच्या अगोदर आपण नितीनला पाहिलं, त्यांचेच बंधू आता देवा. देवा आणि नितीन या दोन्ही गोलंदाजांनी ना पालघर बोईसरचं क्रिकेट, डहाणूचं क्रिकेट मोठ्या प्रमाणामध्ये गाजवलंय. ओपनचं क्रिकेट असेल, त्यासोबतच बॉक्स असेल, टर्फ क्रिकेट असेल, या दोघांच्या नावाची चर्चा आज बॉलर म्हणून सातत्याने राहिली आहे. परंतु आज बोरिवली मुंबईमध्ये डाऊन द लेग साइड. वेग तर वेग आपल्या दोघांकडे आहे परंतु त्यासोबतच तुम्हाला लाईन लेंथ मेंटेन करावी लागेल. नितीनची सुरुवात सुद्धा अशीच कुठेतरी झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं थोडंसं 4 बॉल त्याच्या कंट्रोलमध्ये राहिले आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आणि टोटल आता जाऊन पोहोचेल तब्बल 26 या स्कोर कार्डवर. व्हाईट +1 विकेट कीपर सुद्धा बीट होतो. 28 रन्स. ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर थोडंसं लाईन लेंथ भरकटताना दिसतोय गोलंदाजासाठी सुद्धा एवढं सोपं काम नाही आहे कारण रबर बॉल ऑलरेडी ग्रीप होण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यानंतर वेट रबर बॉल म्हणजे ही दुहेरी तलवार आहे ती कधी कधी बॅटरच्या फेवरमध्ये सुद्धा जाते. आकाश गुरव स्ट्राईक एंड वरती. चॉप केलंय फक्त पॉइंट वरती. क्षेत्ररक्षक दूर वरती आहे. स्ट्राईक एंड रोटेशन. टोटल बघता बघता 29 या स्कोर कार्ड वरती आहे. तर स्कोर कार्ड आतापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहे बॅटिंग टीमसाठी. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अँगलनेच बॉल बाहेरच्या दिशेने गेला विकेट कीपरकडे. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये रोहन चांगलं कलेक्शन आणि आता बॉलिंग ऑन ट्रॅक करताना दिसतोय देवा. थोडासा वेळ घेतला गेला आणि त्याच्यानंतर ॲक्युरेट लाईन लेंथ फील्ड सेटअपमध्ये सुद्धा थोडंसं परिवर्तन. अजून एक युमेस. आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय गॉन. जलद गतीचा गोलंदाज आहे. का मी एवढ्या लांबचा प्रवास करून आज बोरिवली नगरीमध्ये दाखल झालोय ना याचं ज्वलंत उदाहरण
तुम्ही आनंद घेतायत. भोईर चषक 20-26 रणसंग्राम, चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष. रबर बॉल क्रिकेटची मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची स्पर्धा. बॉलिंग ट्रॅक वरती देवा वाईट बॉलने जरी सुरुवात झाली असली ना तर कमबॅक करणं त्याला माहिती आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय बोल्डच्या रूपामध्ये विकेट. नव्याने दाखल झालेला स्मिथ असं वाटतंय की सेट होऊन आलाय की काय. फ्लॅट, दमदार, असरदार क्रॅकिंग षटकार 6. जल्दी से होऊन जाऊ दे. मिळालाय ना त्या गिफ्टला त्याने ऍक्सेप्ट केलाय थ्रू द कव्हर्स. प्रॉपर टायमिंगच्या जोरावरती षटकार. ऑफस्टिकच्या बाहेर इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. मागचा बॉल फुलर लेनचा हाताला कुठेतरी फुलटॉस आला. त्याच्यानंतर शॉट करण्याच्या नादामध्ये व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर. 37 चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. यॉर्करचा वापर त्याला खोदून काढला. मिनी हेलिकॉप्टर चपळाईने 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि धावफलकामध्ये सुद्धा बदलले. धावफलक 39 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. तिसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती सुरू आहे. शेवटचा बॉल या षटकातील समोर स्मिथ. एक मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे परंतु पोहोचतोय आणि खूप चांगली फेकी, खूप चांगली फेकी. कौतुकास्पद फेकी पाहायला मिळाली. गांगुली तिथे होते. अजून एक वन ऑफ द बेस्ट अँड प्रॉमिसिंग फिल्डर सुनील विश्वकर्मा. 40 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. तर करंट रन रेट तर बॅटिंग टीमच्या फेवरमध्ये अजूनपर्यंत सुरू आहे. AK11 आई गावदेवी आणि त्यांच्या विपक्ष विस्मय ओमकार, डिंग डॉंग जॉर्ज बलाढ्य लढत आहे. इथून 60-65 धावा जर झाल्या ना तर या मॅच मध्ये खूप जास्त बघण्यासारखं सेकंड इनिंग मध्ये सुद्धा राहणार आहे. बॉलिंग टीम थोडंसं स्पीडअप करायचंय. मयुरेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. अजून एक जलद गतीचा गोलंदाज स्पीड गन. सातत्याने विविध संघातून खास करून आपण पाहिलं रबर बॉल क्रिकेट मयुरेशची खासियत राहिली. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती स्मिथचा प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड सम. चेंडूला पाठवलाय हवाई सफर. षटकार आला. प्रेशर बॉलर वरती शिफ्ट होणाऱ्या. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल थोडासा राईज झाला आणि बॅटरला सरप्राईज केलाय. टप्पा पडल्यानंतर 2200 रुपयाने धाव नक्की मिळाली आहे परंतु कौतुक करावं लागेल. मयुरेश मागचा बॉल फुलटॉस त्याच्यानंतर लगेचच इम्प्रोवायझिंग लाईन लेंथ. यॉर्करचा वापर. आकाश गुरव सिंगल कंप्लीट करता क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचणार आहे. सेट बॅटर ला स्ट्राईक एंड वरती आणलाय. 48 चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. षटकारानंतर लगेचच लाईन लेंथ मध्ये सुधार पाहायला मिळतोय आणि हा सुधार सुद्धा खूप महत्वाचा आहे ना बॉलरच्या दृष्टिकोनातून. डाऊन द लेग साइड पंच वरतील व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने धावफलक 49 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. मयुरेशच्या येणाऱ्या 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे.
अजून एक यॉर्कर, अजून एक यॉर्कर. आणि हीच मयुरेशची खासियत आहे. वेग आणि त्यासोबतच लाईन लेंथ मध्ये जे छोटे छोटे बदल पाहायला मिळाले आहेत ना, त्या बदलांनी मात्र बॅटरला अडचणीमध्ये ठेवल्या. धावफलक अजूनही स्थिरावला 49. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत या षटकातील 4. स्टँड अँड रिव्हर क्लासिकल एरियल रूटचा वापर. उभ्या उभ्या चेंडूला बॉल ठेवलाय आउट ऑफ द पार्क. दमदार असरदार भोईरच्या शिगाचा षटकार. 6. चा वापर अर्थातच आपण विचार केला स्मिथचा. अजूनपर्यंत या सामन्यामध्ये 3 षटकार त्याने ठोकल्यात. काय फलंदाजी करतोय पहिल्या इनिंग मध्ये. एका अनुभवी गोलंदाजासमोर मात्र ताबडतोड फलंदाजी टायमिंगच्या जोरावरती. आता गती जास्त होती, त्याच्या विपक्ष मोठा फटका आला नाही. टोटलचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल 55. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये खूप जास्त धावा खर्च झाल्यात. 55 55 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला या स्पेल मधला आतापर्यंतचा सगळ्यात महागड षटक. 21 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. 2 षटकार कमबॅक करावं लागेल. विजयला पुन्हा एकदा स्पेल मध्ये आणलंय. ज्याने पहिलं षटक हाताला होतं 10 धावा खर्च केल्या होत्या त्या विजयाला इंट्रोड्यूस केला गेला. शेवटचं आणि अंतिम षटक येऊन समोर आकाशचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. आकाश अटॅक करण्यासाठी ओळखला जातो, परंतु या इनिंग मध्ये त्याचा रोल ऍज अ अँकर रोल राहिला. हे रोल सुद्धा खूप महत्वाचे आहेत. फुलटॉस बॉल बॅट हातामध्ये फिरली. मिस टाइम आणि 1 धाव. स्मिथ सेट बॅटर आणि अटॅक्यू बॅटर स्ट्राइक एंड वरती. या स्मिथ मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न थ्रू द कव्हर्स. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्ट्राइक एंड वरती तर पोहोचले जातील आणि त्यासोबत धाव सुद्धा कंप्लीट होईल. आणि धावफलक जिथे सिंगल होती तिथे चतुराईने दुसरी धाव कंप्लीट केली आहे. धावफलक या 2 धावेच्या मदतीने 58. या 2 धावा खूप महत्वाच्या आहेत कारण स्ट्राइक एंड वरती स्मिथ आलाय. स्मिथ ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला नेहालं जाऊ दिलं, परंतु बॉल आतमध्ये. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. स्मिथ मोठा फटका खेळ का प्रयत्न तेच आहेत. 1 डिक्लेअरच्या रूपामध्ये टोटल 59 प्रयत्न तर आहेत. मोठा फटका खेळायचा आहे, परंतु या ओव्हरमध्ये विजयने बॉल बॅटरच्या लाईन पासून थोडासा लांब ठेवला आणि त्याचाच फायदा मिळतोय. येणारे 2 बॉल मध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असणाऱ्या सेट बॅटर आहे. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत यशस्वी राहिला या ओव्हरमध्ये. डिक्लेअरच्या रूपामध्ये स्ट्राइक नक्कीच स्मिथकडे. धावफलकामध्ये बदल होईल. स्ट्राइक एंड वरती मात्र बदल होणार नाहीये. धावफलक 60 वरती आहे. चांगला धावफलक म्हणावा लागणार आहे कारण धावा चेस करणं तितकंसं सोपं काम नाहीये. पावसाचं सावट जरी कमी होत असलं तरी एवढं सोपं काम नसणार आहे. ऑफस्टिकच्या बाहेर आणि डिक्लेअर सुद्धा म्हणजे वाईट +1. या एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा कुठेतरी बॅटिंग टीमला कुशन देणार आहेत. अंतिम बॉल बाकी आहे, त्याच्यावरती मोठा प्रहारचा प्रयत्न असणार आहे. स्ट्राइक एंड वरती स्मिथ. विजय विरुद्ध स्मिथ. अंतिम बॉल वरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर नाही, आकाश स्ट्राइक एंड वरती आहेत. वाईट +1. या धावा आणि धावा ज्या एक्स्ट्राच्या रूपामध्ये येत आहेत ना, नो बॉलचा इशारा येतोय. समोरच्या दिशेने 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. त्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये.
2 धावेच्या मदतीने धावफलक 66 वरती आहे. 67 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 67 इज अ टार्गेट. फर्स्ट इनिंग्स अर्थातच समाप्त झाली आहे. जसंच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, मुंबईचा अंडरम क्रिकेटचा बुलंद आवाज सागरजी मोरे सर आपल्यासोबत जोडले जातील. त्याच्या अगोदर ऐकूया एक मधुर संगीत. मग जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यस, ओव्हर टू यू डीजे मास्टर. चला फील्ड सेटअप करा लगेच. याही क्रीडा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. एक जबरदस्त मॅच आपल्याला होताना पाहिली गेली आहे. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचा आजचा पहिला दिवस. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहता 50,000 रुपये. मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, टर्फ क्रिकेट. हाँ, थोड़ा स्पीडअप करा आणि लगेच पाठवायची है. और हमारे टर्फ के 3 यहाँ पर दोस्त हुजैफ और प्रथम और पैकर. हाँ, तीनों का नाम है अलग है. मतलब टर्फ क्रिकेट में इनकी जो बैटिंग है भाई वीडियो गेम जैसे मारते 6. हाँ, प्रथम यादव, हुजैफ, पैकर. टर्फ क्रिकेट खेलना डिफिकल्ट है. मुंबई का टर्फ क्रिकेट कोई भी नहीं खेल सकता है और उसके लिए प्रैक्टिस वो बहुत इंपॉर्टेंट है. स्लो स्पिन के अगेंस्ट खेलना, सामने 6 मारना वो इजी नहीं है. बट वो भी यहाँ पर क्रिकेट एंजॉय कर रहे बारिश का. और क्रिकेट नस नस में क्रिकेट है. सो मोस्ट वेलकम. आपका भी स्वागत है हुजैफ, पैकर और प्रथम. हाँ, सो बोलूयात आपण मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त मॅच आहे आणि जबरदस्त इनिंग याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा डाव पाहायला देखील मजा येईल कारण की नक्कीच विस्मया, ओंकार, डिंगडॉंग, जॉर्ज इलेव्हन कल्याण संघ देखील एक जबरदस्त स्टारकास्ट घेऊन तोही संघ उतरलाय. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट देखील एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आकाश गुरवने एक जबरदस्त बॅटिंग केली. रत्नागिरीच्या स्मिथ शिवलकरची देखील चर्चा राहिली गेली आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. करण पाटील गोवंडीचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर ज्याने ओरम क्रिकेट चांगलं खेळलं, रबर बॉल क्रिकेट चांगलं खेळलं, टेनिस बॉल क्रिकेट चांगलं खेळलं, टर्फ क्रिकेट चांगलं खेळलं असा करण. त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी AK11 अमोल कालिम AK फेमस फोटोग्राफर है. आई गावदेवी अंपायर आपण देखील मैदान ताबा घ्यायचं. मॅच स्टार्ट करा. फिल्डिंग लावून घ्या आकाश. हा, प्रॅक्टिस बंद करा प्लीज. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर करण पाटील, त्या सोबतीला सुनील विश्वकर्मा, गँगोली लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. दोन्ही पण देखील एक जबरदस्त बॅटर आहे. कल्याणचे, गोवंडीचे. 30 चेंडूंनी 67 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पहिल्या हाफमधून आपण पाहिलं अर्बन स्पोर्ट्स कल्याण टीमने एक जबरदस्त कामगिरी केली. किरण शिंदेने एक चांगला खेळ केला. धीरजचा एक चांगला परफॉर्मन्स पाहायला गेला. अतुलने एक चांगली कामगिरी केली. सर्वांचा टीम एफर्ट्स होता त्यामुळे टीम जिंकली आहे. आता दुसऱ्या हाफमधून कोण सेमीफायनलमध्ये जाईल. थोडं स्पीडअप करा, फिल्डिंग लावून घ्या आणि मॅच स्टार्ट करायची कारण की अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. अंधार पडत आलाय. मानस भोईर आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, एकसर गावातील सर्व आमचे ग्रामस्थ मंडळ. भोईर चषकाचा पहिला दिवस.
67 रन्सची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 67 धावांची गरज आहे. शरफुद्दीनने पण एक चांगली स्टार्ट दिली होती, परंतु बघूया आता दुसरा डाव पण पाहायला मिळेल का. करण आणि सुनील लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. दोन्ही मुंबईतील जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. एका साईडला सिंगल डबल रन्स पण चालू ठेवणं गरजेचं आहे. मोठ्या स्ट्रोकची पण गरज आहे. पावसाळी क्रिकेट सोपं नाहीये. पहिल्या मॅच मध्ये इरा 11 श्री स्वामी समर्थ अंधेरी संघाने टीम एक चांगली कामगिरी केली आहे. जो विनिंग टीम असेल तो त्या टीम सोबत फाईट करेल. त्यानंतर सेमीफायनल. त्यामुळे आपल्याला मॅचेस कव्हर करायची याची नोंद घ्यायची आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील आहेत वरळीचे. ॲज अ ॲडव्होकेट म्हणून देखील कार्य करतायत आणि खूप चांगलं क्रिकेट देखील खेळले गेले. पावसाळी क्रिकेट आणि ज्या पावसाची सर्वजण मुंबईकर वाट पाहतो. थोडा लेट आला परंतु थेट आला आणि जुलै महिन्यामध्ये अगदी पावसाने अशी हजेरी सुरुवात केली आहे. रेड अलर्ट देऊन टाकलं डायरेक्ट 3 दिवस. परंतु पावसाळी क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. किती पाऊस आला तरी क्रिकेट थांबणार नाही आहे. भले ट्रेन थांबेल परंतु क्रिकेट नाही थांबणार आहे. हे मुंबईकरांनी दाखवलं. आणि आवर्जून सांगेल की ऑफिसला आम्ही थोडं रिझन देऊ की आज येत नाहीये, पाऊस आहे, पण क्रिकेटसाठी आम्ही वेडे आहेत. मग क्रिकेटसाठी कोणी ट्रेनने आलं, कोणी ओलाने आलं, कोणी उबेरने आलं, कोणी बाईकवरून आलं, कोणी मित्राच्या बाईकने आलं, कोणी ऑटोने आलं, परंतु ग्राउंडवर पोहोचलं. तिथे पोचायचं आहे कारण की तिथे खेळायचं आहे. ऑफिसचं असतं तर तिथे काम करायचं आहे. त्यामुळे ऑफिसला काही ना काही रिझन देऊ शकतो. लेट्स प्ले. व्हाईट बॉल आहे. पावसाळी क्रिकेटचा सर्वजण आनंद घेत आहेत आणि एक वेगळी मजा आहे पावसाळी क्रिकेटची नेहमीच पाहिली गेली आहे. आणि कशी पाऊस असं म्हटलं आणि पावसाने पण सुरुवात केली आहे. क्रिकेट प्रेमी रब्बर बॉल क्रिकेट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 9 सेकंडला फेकी करतील. व्हाईट +1. गावदेवी AK11 त्यांच्या विरुद्ध इसमें ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण हा संघ इकडे इनॅक्शन मध्ये खेळतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये रंगीबिरंगी बॅट्स पाहायला मिळतात आणि काही प्लेयर्स पण पावसाळी क्रिकेटमध्ये विशेष पाहायला मिळतात. धडपडून खेळायचंय, पडायचंय, उठायचंय, परत खेळायचंय. पावसाळी क्रिकेट, पाऊस त्यात क्रिकेट, गरमागरम चाय भजी, एक माहौलच वेगळा है. उसमें कांदा भजी रहेगा तो और ही मजा है. हाँ, पैकर बोल रहे भाई साकी नाका में आ जाओ, मरल नाका में कांदा भजी खिलाता हूँ. बारिश का एक माहौल ही अलग है. एक्स्ट्रा रन झालेत. लाईन लेग पिढत या बॉलवर सुनीलने मात्र फटका सजवला गेलाय आणि या खेळाडूची चर्चा देखील गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिले गेले. सुनील विश्वकर्मा गँगुलीच्या बॅटमधून येतोय. एक दणदणीत चौकार. जबरदस्त मॅच पहिली गेली. गांगुलीला पण माहिती की रन चालू ठेवणं गरजेचं आहे. पहिली बाउंड्री तर आली आहे. या बॉल देखील फुल टॉस बॉल वर दिशा दिली गेली आहे. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, हँडसम 6 सुनील विश्वकर्मा. गांगुलीच्या 6 वर लॅबोने काय स्माइल केली. तो खुश झाला की टायमिंगला 6 आला, म्हणजे आता मला बॅटिंग करायची गरज नाही. गांगुलीने मॅच फिनिश केली आणि गेले कित्येक वर्ष मला एक श्रीसाई चॅम्पियनशिपची पण गांगुलीची इनिंग आठवते. गांगुलीने दिनू कांबळेची जबरदस्त बॅटिंग केली होती. व्हाईट बॉल आहे. 67 रनचा पल्ला गाठायचा. आकाश गुरवला थोडं मात्र स्ट्रॅटेजी करावी लागेल. आई गावदेवी AK11
मुंबईचं क्रिकेट. या बॉल देखील पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा मात्र हवे जाताना पाहिला गेलाय. फटका थोडा फसताना पाहिला गेला. सुमित मोरे तिकडे पोहोचतायत. डबलचा कॉल दिलाय. पहिल्या इनिंगला पाऊस थोडा कमी होता, परंतु ह्या इनिंग मध्ये पाऊस असून सुद्धा गांगुलीने एक टायमिंगला 6 आणि बाउंड्री आली आहे. अजित चव्हाण आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. अजित चव्हाण 17 रन झालेत. अजूनही जवळपास 50 धावांचा पल्ला गाठायचा आहे. स्वप्नील कांबळेवर थोडा हल्लाबोल केला. वरळीचे एक जबरदस्त बॉलर आहेत. एज अ प्रोफेशनल ऍडव्होकेट देखील आहेत. या बॉल देखील फटका थोडा फसताना पाहिला गेला. बॉल हवेत आहे. खेळाडू तिकडे पोहोचतायत आणि पावसाळी क्रिकेट हेच आहे. अशा गोष्टी तुम्हाला धडपडावं लागतंय. आणि बघता बघता आपण पाहिलं तर तिकडे 3 धावा आणि धावफलक पुढे जातोय. 20 धावा झाले धावफलकावर टाकेला करण पाटील. अभ्यास केला होता करणचा, पेपर आला सुनीलचा. असे 1 6 आला टायमिंगला. या बॉल देखील समोर उडवला गेला करण पाटील आणि तिकडे 4 रनसाठी करण पाटील. ब्रँडेड फॉर गाईड्स अ बाउंड्री. समाप्त झालाय. 24 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्याकरिता 43 धावांची गरज आहे. एका दुसरीवर कमबॅक केले तर नक्कीच गावठी AK11 टीम देखील मॅच मध्ये येऊ शकतो. आकाश गुरव बघूयात काय म्हणजे रणनीती रचली जातील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पेनचे राहुल ठाकूर येत आहेत. पेन परिसरातून आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. पेन हमरापूर राहुल ठाकूर त्या परिसरातून देखील एक चांगलं क्रिकेट खेळले आणि त्यानंतर मुंबईतलं क्रिकेट खेळण्यासाठी मग सचिन 11 खांदा कॉलनीसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर मुंबईतल्या मोठमोठ्या संघांमध्ये त्यांनी जागा मिळवली. अधिर सत्यविनायक कामोडे संघासाठी देखील एक चांगला खेळ केला असा राहुल ठाकूर. पहिलाच बॉल ठाकूरचं स्वागत केलंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. हँडसम 6. जबरदस्त टायमिंग करत असताना सुनील विश्वकर्मा 6 चेंडू आणि 22 धावांवर बॅटिंग करतोय. गांगुली या बॉलवर देखील बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला. राहुलला पण माहिती की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. 30 रन तर झाले, अजून 37 धावांचा पल्ला गाठायचा. पहिल्या 8 बॉल मध्ये 30 बॅटिंग करतायत. 1 बॉल 4 करण पाटील, 7 बॉल 22 सुनील विश्वकर्मा. 2 मुंबईतील मातब्बर संघ आमने सामने आहेत. आई गावदेवी AK11 त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. या बॉल देखील पुन्हा एकदा वन्स अगेन स्टँड अँड डिलिव्हर. इट्स अ 6. जबरदस्त बॅटिंग केली आणि करण पाटीलने पण स्पाईल केली. तो पण खुश झाला की मॅच मध्ये आता आपण आलोय आणि यामुळे सांघिक खेळ आहे. प्रत्येकाचे एफर्ट्स पाहिजेत. आज टीम मध्ये आपल्याला मोठ्या टीम मध्ये जेव्हा नक्कीच खेळतो आपण तेव्हा खूप इम्पॉर्टंट आहे क्लिक होणं. आणि या मॅच मध्ये गांगुलीने जबरदस्त बॅटिंग केली आहे. अर्धा पल्ला जवळपास गाठलाय. 38 धावा झाल्या धाव फलकावरती. भोईर चषकाचा मानकरी कोण ठरेल? 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी सायकल आहे. प्लेयर द टुर्नामेंट साठी फ्रीज आहे. बेस्ट फिल्डर साठी टॉवर फॅन आहे. काही नाहीये. सर्व काही गोष्टी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 2 6 या ओव्हर मध्ये आल्यात. फुल टॉस बॉल आणि करणला अशी बॉलिंग केली तर तुम्हाला
थांबण चालणार नाहीये. जबरदस्त टायमिंग करताना करण पाटील चव्वेचाळीस धावांची एक जबरदस्त पार्टनरशिप. करण पाटील आणि सुनील विश्वकर्मा गँगोली. शेवटचा बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. 1 रनचा मात्र तिकडे कॉल दिलाय. धावफलक जर पाहिले तर 46 धावा झाले धावफलकावरती. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. 18 बॉल 21 करायचे आहेत मॅचला जिंकण्याकरिता. विस्मय ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11, कल्याण. 18 बॉल 21 करायचे आहेत. या बॉलला देखील पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि वेल चाच चांगली जज केली तिकडे शरफुद्दीन. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे, परंतु अफलातून बॅटिंग केली सुनील विश्वकर्मा. गांगुलीसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. तुमचा फॉर्म वर खाली होत असतो पण जो क्लास आहे गांगुलीचा, जबरदस्त बॅटिंग केली गांगुलीने आणि 29 धावांची एक जबरदस्त इनिंग. काय स्टार्ट दिली, प्रॉपर टायमिंग करत असताना या मॅच मध्ये. 10 बॉल 29 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळले गेले सुनील विश्वकर्मा गांगुली. 46 रोहन शिल्ले येतात बॅटिंगसाठी. कल्याणचे रोहन शिल्ले बॅटिंगसाठी आले आहेत. 100 रन्स ते मात्र इकडे आकाशने थोडं मात्र आकाश देखील शोल्डर डाऊन झालेत कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्स ग्राफ वरती गेला. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून क्रिकेट खेळणं गरजेचं आणि ह्याचंच नाव व्यावसायिक क्रिकेट आहे. या बॉलर बॉल्ड आउट. आकाश गुरव बल्ली. सोळा चेंडूने 20 धावांची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाही. बॅटिंगसाठी पालघरचे क्रितेश घरत येत आहेत. त्या परिसरात देखील ओरम क्रिकेट देखील चांगले खेळले गेलेत. व्यावसायिक क्रितेश घरत, पालघर बिरवाडी त्या परिसरातून बिलॉंग करत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. अंडरआर्म क्रिकेट देखील मुंबईत येऊन खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत असे क्रितेश घरत. बॉलिंगसाठी आपण आकाश गुरव 2 विकेट मिळवल्यात. मॅचला अजूनही कलाटणी देईल का गावदेवी AK11. वाईट बॉल आहे. मग अशी 6 बॉल 3 ची मॅच आता सरांना आठवावी लागेल कारण की ह्या ग्राउंडवर अशा पण मॅचेस फिरताना पाहिल्या गेल्यात. 48 धावा झाल्या धावफलकावर. पाऊस देखील थोडा स्लो झालाय त्यामुळे मॅच देखील बघायला मजा येईल. क्रितेश घरात या बॉल देखील पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न करतो. थोडं मात्र नियंत्रण चुकलं. वाईट बॉल आहे. 49 धावा झाल्या धावफलकावरती. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉल देखील लोअर फुलटॉस बॉल. फटका थोडा फसताना पाहिला गेला. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू की बॉल स्टंपला लागलाय, चेक केलं जाईल.
इरा 11 श्री स्वामी समर्थ अंधेरी संघ आपण देखील तयार राहायचं आहे. यानंतरची लगेच मॅच आपण खेळवणार आहोत आणि ती 4 ओव्हरची असणार आहे. उद्या देखील व्यावसायिक संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. विविध भागातून आज खेळाडू इकडे येताना पाहिले गेले आहेत आणि एक भव्य दिवस आयोजन. हा उद्या देखील पहिली मॅच क्रिश 11 मीरा रोड एक जबरदस्त स्टारकास्ट त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळेल. त्यानंतर श्री माऊली 11 थैसर, आई गावदेवी विस्टार अंधेरी, अबी 11 कुर्ला, नॉट आउट आहे. या बॉल एज घेतली गेली. बॉल डिक्लोजर मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन तिकडे मिळते आणि 50 धावा कंप्लीट होतात बॅटिंग करत असताना. विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज कल्याणने चांगली कामगिरी केली आणि जी गांगुलीने स्टार्ट दिली. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडा मात्र बीट केला बॅटरला. लेग बाय मध्ये आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल. 51. दुसऱ्या ओव्हरमध्ये ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेला, त्यामुळे मॅच थोडीफार मात्र इकडे शांत होतीये. स्ट्रायकिंगला करण, दोन गोवंडीचे मित्र आमने सामने. करण पाटील आणि आकाश गुराव. व्हाईट बॉल. 52. 52 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. वाह, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. आकाश आणि करणला थोडं मात्र थांबवलं मोठा स्ट्रोक येण्यापासून. 53 धावा झाल्या धावफलकावरती. पाहू शकतो ना रिप्ले, जबरदस्त पिचिंग केली आणि खूप सारे प्रश्न बॅटरला तिकडे विचारले. आकाश गुरवचा एक जबरदस्त यॉर्कर. 12 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 बॉल 14 करायचे आहेत. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी साहिल येत आहेत. खेड रत्नागिरी चिपळूण त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. साहिल वेगळी ऍक्शन आहे साहिलची. कोकणात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज राहिला आहे. साहिल, पहिला बॉल साहिलचा मात्र चुकीच्या पद्धतीने पहिला गेला. तिकडे नो बॉल, नो +1. पंचावन्न धावा होते धावफलकार. 55. सिंगल डबलचं क्रिकेट देखील आता ह्या ग्राउंडवर तेवढंच निर्णायक आहे. बॉलिंगमध्ये थोडे बदल केले जातात. हार्दिकला मात्र इकडे आमंत्रित केले त्या बॉलिंगसाठी. माहीमचे हार्दिक. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. MHBच्या या बोरवलीच्या आपण ग्राउंडमध्ये क्रिकेटचा आनंद घेत आहोत. या बॉलवर देखील मात्र चांगली पिचिंग पाहिली गेली आणि थांबून ठेवलं गेलं आहे. अजूनही बॉल टू बॉलची पण मॅच रंगताना पाहायला मिळेल का? शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली तर बघायला मजा येईल. 6 बॉल 6, 6 बॉल 7 ची मॅच पण बघायला मजा येईल ग्राउंडवरती. कारण की सकाळी 6 बॉल 3 डिफेंड केले धीरज चौहानने. या बॉलवर व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेट, अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा. व्हाईट +1 मध्ये 2 रन तिकडे मिळतील. अजूनही 10 रनची गरज आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये मात्र चांगलं कमबॅक केलं होतं विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज या टीमने. इकडे मात्र लेग बाईची रन मिळतीये. हलक्यात घेऊन चालणार नाहीये मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत बघायला मजा येईल. करण पाटील मात्र एकतर्फी सिंगल मॅच चालू आहे. त्यांना पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. 8 धावांची अजूनही गरज आहे. चेष्टा केला करण पाटील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स या इनिंगमध्ये देखील पाहिले गेले आहेत. भोईर चषक कैलासवासी वंदना संतोष भोईर यांच्या स्मरणार्थ मानस भोईर आणि त्याची संपूर्ण एकसर गावातील मित्र परिवार एकत्रित येऊन ही क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा अवंतर धाव येते. 6 धावांची गरज आहे. करण पाटील आपल्या स्टाईलने फिनिश करतील का? 10 बॉल 6 करायचे आहेत. या बॉलर फ्लिक केल्या गेल्या करणने चांगला टायमिंग केल्या गेल्या परंतु डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन. पाच धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. इरा श्री स्वामी समर्थ अंधेरी संघ आपण तयार राहायचं आहे. इकडे देखील व्हाईट +1. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंड मध्ये हो 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 जबरदस्त टायमिंग करत असताना कारण पाटीलचा धमाका आणि पाटीलचा नाद करायचा नाही. पाटीलने काय फिनिश केलाय आणि हा सामना जिंकलाय. विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इरा श्री स्वामी समर्थ अंधेरी सुरेश सरोज. जबरदस्त मॅच आपण इकडे टॉस करत आहोत आणि मॅच देखील एक चांगली आहे. सुरेश सरोज एका साईडला सो लगेच आपण इकडे टेल्स अँड इट्स अ हेड. रोहन टॉस जिंकला जास्त वेळ घेत नाही. डिसिजन काय असेल? फिल्डिंग घेऊ आम्ही. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा आणि झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट सुनील विश्वकर्मा गांगुली. अफलातून बॅटिंग केली गांगुलीने आणि काय इनिंग खेळला. जबरदस्त कामगिरी केली सुनील विश्वकर्माने आणि श्री साई स्पोर्ट्स पराग पाटील शैलेश पाटील यांच्या माध्यमातून ही टी शर्ट दिली जाती है. गांगुली का एक बारिश का मेरे को श्री साई चैंपियनशिप का इनिंग याद है. दिनू और जो जबरदस्त परफॉर्मेंस किया था बट उसके बाद ये इनिंग यादगार रहेगी. 67 रन्स का चेस था और जबरदस्त बैटिंग की गांगुली ने. गांगुली ओवरऑल 2 टूर्नामेंट के बारे में 2 शब्द और ये इनिंग जबरदस्त बैटिंग की. टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और अभी मैच बाकी है. So all the best. Thank you so much.